क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ दशरात्रोत्सव निमित्त कारंजा पंचायत समिती, शिक्षण विभाग कारंजा, रक्तदान चळवळ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 12 जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृह कारंजा लाड येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख तर उद्घाटक म्हणून कुणाल झालटे, तहसीलदार कारंजा, प्रमुख अतिथी सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीयुत घुगे, डॉक्टर अजय कांत, डॉक्टर सुशील देशपांडे, गटशिक्षण अधिकारी श्रीकांत माने, जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय अधिकारी वाशिम डॉक्टर साहिल परवेज, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रुद्र लोटे व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी केले. एक शाळा एक रक्तदाता व एक ग्रामपंचायत एक रक्तदाता ही संकल्पना आम्ही राबवत असल्याची माहिती देऊन कारंजा शिक्षण विभाग शिक्षणाबरोबरच सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिर 3 वर्षापासून सातत्याने घेत असून आतापर्यंत या शिबिरातून 98 गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे उद्घाटक कुणाल झालटे यांनी शिक्षण विभागाच्या उपक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा करून असे विधायक उपक्रम सामाजिक जाणीवेतून कारंजा परिसरात विविधतेने राबवित असल्याबद्दल कारंजेकरांचे तसेच शिक्षण विभागाचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरात 59 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे बहारदार संचालन तथा आभार पदवीधर शिक्षक नंदकिशोर भोयर यांनी केले. तर शिबिर यशस्वी करण्यासाठी कारंजा शिक्षण विभाग, पंचायत समिती कारंजा, रक्तदान चळवळ कारंजा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कारंजा, डॉक्टर असोसिएशन कारंजा, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन कारंजा, सर्व शिक्षक संघटना कारंजा तालुका, विविध सामाजिक संघटनांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिरात श्रुती जोरापूरकर, निरंजना संघई, भूमिका खाडे, मनीषा कस्तुरे, माधुरी लांडे या महिलांनी रक्तदान करून स्त्री जनजागृतीद्वारे शिबिरात मी सुद्धा रक्तदाता म्हणून भूमिका पार पाडली. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.